तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत। तर इकडे तारिणी आणि त्यासोबतच केदार जे आहेत ते त्यांच्या बॅगेमध्ये असलेलं जे काही मिशनचं सामान आहे ते सगळं बाहेर काढत असतात। त्यासोबतच इकडे त्यांना ताबडतोबच त्यांच्या सरांचा कॉल येतो। तारिणी ताबडतोब तो कॉल जो आहे तो उचलते आणि त्यासोबतच इकडे केदार आणि तारिणी हे दोघेही एकत्र येऊन आता त्यांच्या बॉसशी बोलू लागतात। इथे त्यांचं जे बॉस आहे ते त्यांना म्हणतात की कसं चाललंय, घर प्रवेश नीट झाली ना, आपलं मिशन हे तुमच्या लक्षात आहे ना। तेव्हा लगेचच केदार म्हणतो की हो सर, तुम्ही काळजी करू नका, आम्हाला आमचं मिशन जे आहे ते नीट लक्षात आहे, आम्ही आता त्याच्याच कामावरती सुरुवात करणार आहोत, तुम्ही अजिबातच काळजी करू नका असं म्हणून इकडे तारिणी आणि केदार हे आता एकत्र मिळून सांगत असतात। इथे खरं तर आता प्रवेश करताना त्यांच्यासोबत ज्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात त्या सगळ्या गोष्टी आता तारिणी जी आहे ती तिच्या सरांना सांगते। आणि इकडे केदार हा मात्र तारिणीचा ऐकतच असतो की नेमकं तारिणी जी आहे ती काय काय सांगत असते। म्हणून इथे सर म्हणतात की काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला हे जे मिशन आहे ते काही करून सक्सेसफुल करायलाच हवं, कारण की ह्या मिशन मागे काय काय घडलं आहे हे आपल्याला सांगता येत नाही। तेव्हा तारिणी म्हणते की सर तुम्ही काळजी करू नका, आम्ही दोघंही आहोत, आम्ही दोघंही सगळ्या गोष्टी ह्या नीट करू आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या आम्ही नीट सांभाळू आणि आमचं मिशन हे काय आहे हे आम्ही अजिबातच विसरणार नाही, तुम्ही काळजी करू नका असं म्हणून इकडे तारिणी आणि केदार हे दोघेही त्यांच्या सरांना आश्वासन देतात की खरंच त्यांचं मिशनवरती असलेलं फोकस हे तेच आहे म्हणून। तेव्हा आता इथे केदार जो आहे तो पण आता तारिणीकडे पाहत असतो आणि त्याला कळतं की तारिणी ही आता किती फोकस्ड आहे आणि त्यासोबतच प्रत्येक गोष्ट ही किती फोकसपणे ती करते म्हणून। इथे आता केदार जो आहे तो खरं तर आता तारिणीला पाहत असतो आणि त्यासोबतच त्याला एवढं मात्र नक्कीच कळतं की तारिणी ही आता खूपच जास्त सिरियस आहे। दुसरीकडे आता जे बाबा असतात म्हणजेच यशवंत, ते आता सगळ्या गोष्टी केदार त्यांना काय काय बोललेला असतो त्यासोबतच युवराज पण त्याच्या आईला काय काय बोललेला असतो सगळ्या गोष्टी हा त्याला आठवू लागतात। त्यासोबतच आता केदार हा कसा वागतो त्यांच्याशी ह्या सगळ्या गोष्टी पण त्यांना आठवू लागतात। अचानकच इथे केदार हा तारिणीला लग्न करून घेऊन आलाय ह्या गोष्टी त्यांना आठवतात। इतक्यातच त्यांच्या मागे ही कौशिका येऊन उभी असते। बाबांना कळतं, बाबा हे मात्र त्यांना पाहत असतात आणि म्हणतात की काय करायचं, केदार हा माझ्याशी नीट वागत नाही आहे, त्यासोबतच त्यांनी आज जे काही घडलं आहे सगळ्या गोष्टी ह्या माझ्या नजरेच्या समोरून जातच नाही आहे, मला खूपच खचल्यासारखं होतं आहे, मला कळत नाही आहे की मी त्याच्याशी कोणत्या भाषेत बोलू, कारण की तो माझ्याशी बोलायला अजिबातच रेडीसुद्धा होत नाही आहे असं म्हणून तो कौशिकीला सांगत असतो। कौशिकी जी आहे ते आता मनापासून ऐकत असते की नेमकं काय आहे, ती बाबांना खचल्याला बघते आणि तिचे काकाच म्हणजेच यशवंत ह्यांना ती जपत जपत आता बेडजवळ आणते आणि त्यासोबतच त्यांना म्हणते की तुम्ही प्लीज काका बसा, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अजिबातच धीर सोडू नका, कारण की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नीटच होणार आहेत आणि कुठलीही गोष्ट ही आता वाईट होणार नाही आहे, मला सगळं माहिती आहे, जे काय वाईट व्हायचं होतं किंवा जे काय घडायचं होतं ते आत्तापर्यंत घडून गेलं आहे, म्हणूनच तुम्ही कुठलाही आता वेगळा विचार करू नका। तेव्हा ती त्यांना धीर देत म्हणत असते की तुम्ही प्लीज आता सगळ्या गोष्टीचा विचार करू नका। पण बाबा मात्र हे तिला सांगत असतात की केदार ह्याच्या बाबतीत जे काय घडलं आहे हे मला अजिबातच सहन होत नाही आहे, त्या मुलाने एवढ्या वर्ष एवढ्या सगळ्या गोष्टी जे काही सोचलं आहे ह्याचा मी विचार जरी केला तरीसुद्धा मला ते अजिबातच सहन होत नाही, मला एकदा तरी असं वाटतं की मी त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं, त्यांच्याकडे एकदा तरी मी वळून पाहिलं असतं तर मात्र आज परिस्थिती ही वेगळी असते। तेव्हा लगेचच कौशिका ही सांगते बाबांना की तुम्ही कशाला एवढं काळजी घेताय, काका तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करू नका, कारण जे घडायचं असतं ते घडून गेलं आहे आणि ते आपल्या हातात नसतं असं म्हणून इकडे ती स्वतःच आता सगळ्या गोष्टी ह्या समजून सांगत असते। इथे आता तारिणी जी आहे, तारिणी ही आता तिच्या आईचं जे मंगळसूत्र आहे ते पाहत उभी असते, ती त्याच गोष्टीमध्ये हरून गेलेली असते की कसं केदारनी तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र आहे ते घातलेलं असतं। इतक्यातच ती पाहते की केदार हा आता तिथे आलाय म्हणून ती केदारजवळ जाते
आणि केदारला म्हणते की केदार, मला खरं तर तुला मनापासून सॉरी बोलायचं आहे, कारण की तुला मंगळसूत्र हे माझ्या गळ्यामध्ये घालावं लागलं सगळ्यांसमोर. कारण की जर ते मंगळसूत्र तू माझ्या गळ्यामध्ये घातलं नसतंस तर मात्र कदाचित सगळ्यांना हा विश्वास बसला नव्हता की आपण खरंच लग्न करून आलो आहे म्हणूनच मला तुला फोर्स करून सांगावं लागलं की हे मंगळसूत्र जे आहे ते घाल म्हणून. इतक्यातच केदार म्हणतात की अगं तारिणी, तू एवढं कशाला म्हणतीयस? आपल्याला ते दाखवणं गरजेचंच होतं. आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपल्या मिशनसाठी करायच्या आहेत. इतक्यातच इथे कौशिका म्हणते की काका, तुम्ही अजिबातच कशाला टेन्शन घेताय? कुठलीही गोष्ट ही आपल्या हातात नसते आणि प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि ती वेळ निघून गेली तर आपण त्याच्यावरती काही एक करू शकत नाही. तेव्हा आता लगेचच जे काका आहेत ते म्हणतात की पण तारिणीचं काय? ती मुलगी एवढी सद्गुण आहे, चांगली आहे, तरी तिच्यासोबत जे काय झालं हे कोणालाही ती ॲक्सेप्ट करत नाही आहे. कारण की प्रत्येक गोष्ट जी आहे सगळेजण हे तिच्या वाईट असंच बोलतात आहे. मला माहिती आहे की तुलासुद्धा आवडलं नव्हतं जेव्हा तारिणी जी आहे ती घरामध्ये लग्न करून आली होती तेव्हा, पण त्याच्यात तिची तरी काय चुकी? मला तरी असं वाटते की त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी केल्यात या बरोबरच केल्यात. मला तरी माझ्या प्रेमाकडे लक्ष द्यायला जमलं नाही, पण फायनली केदारने ती गोष्ट केली. केदारने शेवटी त्याला मुलीवरती जे प्रेम आहे त्याच्याशीच तू लग्न करून या घरामध्ये आला. हे पाहून मात्र मला खूपच जास्त बरं वाटतंय असं म्हणून इकडे काका जे आहेत ते सगळ्या गोष्टी ह्या सांगत असतात. इथे आता जी कौशिका आहे ती आता उठते आणि आता काकांना गोळ्या देत असते. कारण काका जे आहेत ते नेहमी गोळ्या घ्यायला विसरतात आणि कौशिका ही नेहमी त्याला आठवण करत त्यांना गोळ्या द्यायला आलेली असते. इथे आता कौशिका ही काकांना तिच्या गोळ्या देते आणि म्हणते की हे घ्या गोळ्या. लगेचच बाबा त्यांना म्हणतात की मला खरंच कौशिका, मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे की केदारला तू नेहमी तुझा भाऊ म्हणून नेहमी त्याची साथ देशील आणि त्याच्यासोबत नेहमी उभी राहशील आणि तारिणीवरचा सुद्धा तुझा जो काही राग आहे तू विसरून जाशील. या गोष्टीची मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं आहे असं म्हणून इकडे काका जे आहे ते आता कौशिकाकडून प्रॉमिस घेतात. कौशिका जी आहे तिला आता खरं तर प्रॉमिस हे द्यावंच लागतं, कारण काकांचं प्रॉमिस हे आता तिला मोडता येणार नसतं. कारण की काकांनी प्रॉमिस दिलं आहे ही तिच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट असते. इथे आता ती काकांनासुद्धा म्हणते की काका, तुम्ही मनापासून काळजी करू नका, कारण मी आहे ना. मी म्हणते की मी तुम्हाला सांगते ना, ज्या बाबांना मी जसं वचन दिलं आहे तसंच सेम वचन मी आज तुम्हालासुद्धा देते. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला हे वचन देते की काही जरी झालं तरीसुद्धा मी ह्या परिवाराला वेगळं कधीच होऊन देणार नाही असं म्हणून ती आता काकांना फायनली वचन देते. ते वचन पाहून काका जे आहे ते इमोशनल होतात आणि म्हणतात की खरंच कौशिका, मला तुझ्यावरती अभिमान आहे. तू नेहमी माझ्या पाठीशी प्रत्येक वेळी उभी असतेस. तर दुसरीकडे आता तारिणी आणि केदार जे आहेत ते आता त्यांच्या प्लॅनसाठी एक जागा निवडतात. इतक्यातच ती जागा जशी ते निवडतात तिकडची हालचाल करू लागतात. जशी ते लोक हालचाल करूच लागतात तर तारिणी जी आहे ती प्रत्येक गोष्ट आता त्यांनी बनवलेल्या सिक्रेट बोर्डवरती आता लावून दाखवत असते की हे करायचं आहे, हे नाही करायचं आहे. पण केदार हा मात्र आता तारिणीकडे वेडाहून पाहतच असतो, कारण आता केदार जो आहे तो चिंबपणे तारिणीच्या प्रेमामध्ये बुडालेला असतो. त्याला एकच असतं की तारिणी, मला आयुष्यभर मला हे लग्न तुझ्यासोबत ठेवायचं आहे. मला माझं मनापासून तुझ्यावर प्रेम आहे. मला या बंधनात आयुष्यभर राहायचं आहे. हे मिशन मला आयुष्यभर तुझ्यासोबत पार पाडायचं आहे. मला आयुष्यभर तूच माझी बायको म्हणून हवी आहेस. हे सगळ्या गोष्टी तू तर मनात बोलत असतो. इथे आता तारिणी जी आहे तिला कळत नाही की नेमका केदार हा असा का बघतोय माझ्याकडे. तरी ते केदार जो आहे तो आता तिच्याकडे पाहत असतो. ती गोष्ट तारिणीला खटकते. दुसरीकडे निशी जी आहे ती तिच्या आईला कॉलवरती रडत रडत बोलत असते की आई, अगं तुला माहिती आहे ना की मी जेव्हा तिकडे होते तेव्हा पण तिकडे ती मुलगी मला किती त्रास द्यायची आणि आता मी इथे लग्न करून आले तर तीसुद्धा लग्न करून इकडे आली आहे आणि पुन्हा मला आता त्रास देईल. तेव्हा आता इथे तिची आई जी आहे तिला समजवते की बाळा, अगं तू कशाला काळजी करतेस. खरं तर युवराज हा तुझा नवरा आहे.
तू विसरू नकोस, प्रत्येक गोष्टीमध्ये तो तुझा साथ देईल, तू टेन्शन घेऊ नकोस. तुला पण त्याच सगळ्या गोष्टी करायच्यात ज्या सगळ्या गोष्टी तारिणी ही स्वतः करते. तेव्हा इथे आता निशीला कळत नाही आणि त्यासोबतच आता तिची आई जी आहे ती तिला समजवते की नेमकं तिला काय करायचं आहे आणि काय नाही. ते लगेचच निशीला समजून जातं की आता तिला पण तारिणीसारखं वागायचं आहे. तारिणी कशी सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांसोबत नीट बोलते आणि त्यासोबतच ती सगळ्यांचं सगळं करण्यासाठी पुढं असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आता तुला पण करायच्यात बाळा, एवढं मात्र लक्षात ठेव, असं तिची आई जी आहे ती आता निशीला सांगत असते. निशीला आता सगळ्या गोष्टी ह्या नीट समजल्या असतात कारण तिच्या आईने आता तिला चांगलाच पट्टा हा पाजलेला असतो. इथे आता निशी जी आहे तिला समजून जातं की नेमकं आता तिच्या आईने जे जे काय सांगितलं आहे ते केलं तर मात्र कदाचित सगळ्या गोष्टी ह्या तिच्या कंट्रोलमध्ये राहतील आणि त्यासोबतच तिला सगळ्या गोष्टी ह्या समजून जातील. इथे आता निशी हिला समजतं की तिची आई जे जे काय बोलती आहे हे खरं तर तिच्याच फायद्याचं आहे, म्हणून आता तिला करण्यासाठी तिला कसलाही विचार करावा लागत नाही. तिला जर काय प्रॉब्लेम झालं तर नेहमी तिची आईच ही तिच्यासाठी प्रत्येक संकटात ही उभी असते. म्हणून आता ती ठरवते की काही जरी झालं तरी माझ्या आईने जे जे काय सांगितलं आहे तेच मी करणार. दुसरीकडे ईशा आणि तिची आई हे एकमेकांशी बोलत असतात की मला तर वाटतंय की तारिणी आणि केदार जो आहे ते लग्न करून येणार, खरंच काहीतरी प्लॅन आहे. इतक्यातच आता लगेचच तिची आई म्हणते पण त्यांनी आपल्याला त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट दाखवलं आहे, त्याच्यावरती आपण कसं त्यांना नकार द्यायचा. लगेचच आता ती म्हणते की एक मिनटं इथे बघ, मी तुला काहीतरी दाखवते. असं म्हणून आता ती त्याच्यासोबत फोटो काढते आणि फोटो जो आहे तो AI करून दाखवते. AI ते दोघंही त्या फोटोमध्ये दुबईमध्ये दिसतात. तेव्हा लगेचच ती म्हणते की मला त्यांचं जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते पण AIचं वाटतंय. कदाचित ते सगळ्या गोष्टी पण आता AIच्याच असू शकतात, कारण आजकालची टेक्नॉलॉजी जी आहे ती बदलली आहे. कोण पण काहीही करू शकतं आणि काहीही गोष्टी या होऊ शकतात असं म्हणून ती सांगत असते. तेव्हा आता इथे ती म्हणते की मला नक्कीच असं काहीतरी वाटतंय की त्या तारिणीचा या घरामध्ये येण्यासाठी काही ना काहीतरी प्लॅन आहेच आणि तो प्लॅन जो आहे तो साधा सोपा नाही. तरी ते तारिणी आणि केदार ह्या त्या सगळ्या गोष्टी ह्या नीटपणे एकमेकांशी डिस्कस करत असतात की काहीतरी मध्ये आहे. खूप सारे प्रश्न आहे आणि त्याचे उत्तरं हे आपल्याला सापडत नाही आहेत. एक जरी प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं तर आपल्यासाठी सगळे मार्ग हे मोकळे होऊन जातील. आपल्याला खूप प्रश्नाचे उत्तर हे सहजासहजी सुटतील. फक्त आपल्याला युवराज, यशवंत नाहीतर कौशिका जी आहे ह्या तिघांबाबतीत असलेले प्रत्येक गोष्टी ह्या आपल्याला शोधून काढायच्यात. आपण आता एक काम करूया, आपण आपल्या मिशनसाठी आजपासूनच सुरुवात करूया असं म्हणून ती केदारला सांगत असते. इथे ती म्हणते की आपण एक काम करूया, आपण युवराजच्या खोलीमध्ये जाऊया, तिकडे आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या सापडतीलच. तेव्हा इकडे आता ईशा जी आहे ती म्हणते पण उगाचच केदार हा घरामध्ये आलाय आणि तारिणीला लग्न करून घेऊन आलाय, कारण की आता तो आलाय म्हणजे प्रॉपर्टीमध्ये अजून एक हिस्सा हा बाटला गेलाय. तेव्हा लगेचच आता ती म्हणते की बघ ना, तुझे डॅड जे आहेत ते पण US जाऊन बसलेत आणि आपल्या दोघांना इथे सोडलं आहे. तर लगेचच आता ईशा जी आहे तिच्या आईला म्हणते की मग आई, तू अगं कसली काळजी करतेस, आपण दोघी आहोत ना, आपण दोघी काही कुणापासून कमी आहोत का, आपण पण सगळ्या गोष्टी ह्या नीट करू शकतो, तू फक्त माझी साथ दे. तेव्हा इथे तिची आई म्हणते की अगं तू काळजी करू नकोस, कारण की मला असं वाटतंय की तिचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी करायलाच हवं. इथे आता ती विचार करते की काहीतरी असा प्लॅन केला पाहिजे जेणेकरून त्या दोघांचंही सत्य ही सगळ्या घरासमोर येईल. म्हणून इतक्यातच तिची आई म्हणते की तू काळजी करू नकोस, माझ्याकडे एक असा प्लॅन आहे जेणेकरून त्या दोघांचंही सत्य हे सगळ्या घरासमोर येईल आणि कळून जाईल की ते दोघंही एक नवरा बायको नाही आहेत, ते दोघं फक्त आणि फक्त नाटक करतायत आणि त्यांचं या घरामध्ये येण्यामागचा उद्देश हा काहीतरी वेगळाच आहे. असं म्हणून आता ते दोघीसुद्धा ठरवतात की काहीही करून आता त्यांना त्या दोघांचं सत्य जे आहे ते बाहेर काढायचं आहे. तर दुसरीकडे तारिणी ही सुद्धा ठरवते की आता तिला हे मिशन पूर्ण करायचं आहे आणि काहीही करून युवराजच्या खोलीमध्ये जायचं आहे. तेव्हा तारिणी ही म्हणते की खरं तर मी जाते त्याच्या खोलीमध्ये
तिकडे निशी असली तर तिला मी माझ्या बोलण्यामध्ये गुंतून ठेवते. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते प्लीज तू बघ, कारण त्या सगळ्या गोष्टी आता तुझ्या हातामध्ये आहेत, असं म्हणून इकडे तारिणी जी आहे ती आता त्याला सांगत असते. इथे आता त्यांचा मिशन जो आहे तो सुरू झालेला असतो, कारण की आता त्यांना काहीही करून हा मिशन लवकरात लवकर कंप्लीट करायचा असतो. ह्या मिशनसाठी आता त्यांच्याकडे जास्त वेळ हा नसतोच. ह्या मिशनमध्ये आता तारिणी आणि युवराज हे सगळं जे घटनेपुस्तक आहे त्या सगळ्या गोष्टी ह्या त्या शोधून काढणारे असतात. तर दुसरीकडे जी ईशा आणि तिची आई आहे त्या दोघं हे शोधून काढणारे असतात की केदार आणि तारिणी हे एकमेकांचे नवरे बायको आहेत की नाही.